तुम्हाला त्यावेळेस सर्व भेटेल, पैसे भेटेल, फेम भेटेल, वापस नवीन जिंदगी भेटेल एक. तुम्ही म्हणजे असं समजेल की तुम्हाला नवीन एक जन्म झाला, तुमचा पुनर्जन्म बोलतात तसं. जिथं गेले तिकडंच थांबून जा, नाही तर तू काही ना काही गमवून बसशील या गोष्टीमध्ये. ओके. नंतर तुमच्यासोबत आहे ना एक काहीतरी एकदम भयानक किस्सा होईल. तुम्ही कोणाला सांगू पण नाही शकत, तुम्ही म्हणजे जिवंतच नाही राहणार. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे कुणाल. इल्युमिनाटी बद्दल भरपूर जणांना माहिती करून घ्यायचं होतं की काय आहे एक्झॅक्टली इल्युमिनाटी, आणि भरपूर सिंगर परत आपले जे ॲक्टर्स वगैरे त्यांना ना लोक रिलेट करतात, असं बोलतात की ते इल्युमिनाटीवाले आहेत. तर इल्युमिनाटी एक्झॅक्टली आहे काय त्याबद्दल मला पण माहिती करून घ्यायचं होतं. पण कुणाल आपल्यासोबत काल आला होता पॉडकास्टमध्ये, तर त्याला काही इन्फॉर्मेशन माहिती आहे आणि त्यांनी छोटीशी स्टडी केली आहे. आणि असं बोलतात की इल्युमिनाटीबद्दल डिस्क्लोज नसतं करायचं, जे लोक इल्युमिनाटीवाले असतात त्यांना ही गोष्ट सांगायची नसते. तर बघूया, कुणालला विचारूया काय एक्झॅक्टली आहे इल्युमिनाटी. तर नमस्कार कुणाल, मला ना एक शॉर्टमध्ये आपल्या ऑडियन्सला सांग की इल्युमिनाटी एक्झॅक्टली आहे काय. ती एक अशी संस्था आहे ना, ती आय थिंक 100 किंवा 200 वर्षापूर्वी स्टार्ट झालेली आहे. ती 3 जणांनी स्टार्टअप केलेला, USA ची संस्था आहे. तर त्यामध्ये आहे ना, म्हणजे माणसांना आहे ना, प्रेत जे आत्मा असते ना, त्यांना माणसांची बॉडी सेल केल्या जाते. तर तिकडे ते सेल वगैरे करतात, म्हणजे ते त्यांचे कामं करून घेतात पूर्ण. जे बॉडी भेटते त्यांना, तर त्यांचे राहिलेले कामं, त्यांचे ड्रीम, स्वप्न वगैरे ते सर्व पूर्ण करून घेतात तिकडे राहून. तर ते केल्यानंतर ना, तुम्ही बाहेर येतील, तुम्हाला त्यावेळेस सर्व भेटेल, पैसे भेटेल, फेम भेटेल, वापस नवीन जिंदगी भेटेल एक. तुम्ही म्हणजे असं समजेल की तुम्हाला नवीन एक जन्म झाला, तुमचा पुनर्जन्म बोलतात तसं. ओके. आणि तू म्हटलास त्यांना एक बॉडी द्यायची असते त्या आत्म्याला, त्यांचे राहिलेले कामं ते पहिले करून घेतात आत्मे त्या बॉडीकडनं. मग ते सगळं झाल्यानंतर आपलं काम करून देतात, जसं जे इल्युमिनाटी मध्ये असतात लोक. म्हणजे ते झाल्यानंतर तुम्हाला बाहेर निघतील ना, म्हणजे नवीन जन्म, पैसे वगैरे सर्व प्रॉपर ते म्हणजे देत नाही तुम्हाला असे हँड कॅश. तुम्हाला सर्व नाही का हळूहळू तुमची ग्रोथ वरती पोहोचून जाईल, म्हणजे लवकरात लवकर 2 ते 3 महिन्यामध्ये. पण ती रिसेंटली त्यानंतर ना ती संस्था बंद केल्या गेली. ते आता स्टार्ट झाले परत. तर त्यामध्ये बोलतात करून ते कार्टून पण होतं बघा, त्यामध्ये दाखवला USA चा पॉलिटिशियन चेंज झाला, डोनाल्ड ट्रम्प वगैरे. ते कार्टूनमध्ये पण दाखवलेला. त्या करून त्यावेळेस हा चेंज होणार. तिकडे कॉफी पितानी पोरगा दाखवला आहे, तो शिड्यांवरनं उतरतोय. पुन्हा प्रॉपर सीन त्या कार्टूनमध्ये सेम सीन झालाय. आणि त्यामध्ये एक अनेक दाखवलेला बघा, हॉलिवूड जळतोय करून. तो पण सीन त्या कार्टूनमध्ये दाखवलेला. तो काहीतरी 16-17 मधला कार्टून आहे, 2016-17चा. तर तो आता रिसेंटली जस्ट झाला, हॉलिवूड जळतोय. त्या संस्थेमध्ये म्हणजे नाही का जास्ती जणांना कन्वर्ट केले जातं, हे पण त्यातलेच आहेत. ओके. जसं की दिलजीत झाला, त्यांची म्हणजे एक छोटीशी हिंट द्यायला लागते, करून तू आहे त्यातला ट्रायंगल. जसा तो कॉन्सर्ट वगैरे मध्ये मी बघितलंय, भरपूर इंस्टाग्राम पेजेस वरती पण व्हायरल. तो काहीतरी असा ट्रायंगल टाईप करतो आणि त्याला इल्युमिनाटीचा तो आहे असं वगैरे बोलतात. त्यांचा सिम्बॉल काय माहिती, असा ट्रायंगल आहे आणि त्यामध्ये एक आईस आहे. त्यामध्ये लाईक असे छोटे छोटे केसर टाईप नसतात का, तसं आहे ट्रायंगल मध्ये आईस आहे. आणि तसं आहे. तर त्यांचा सीन काय, थोडीशी नॉर्मल एक छोटीशी हिंट द्यायची तुम्हाला, तुम्ही आहेत बट तुम्ही कोणासोबत त्यांना डिस्क्लोज नाही करू शकत आहे. ओके. तसा सीन आहे. तर तुम्ही ते केल्यानंतर ना, तुम्ही समजा त्यामध्ये आहेत, त्यानंतर बाहेर येत आहेत, कुणा तुम्ही त्याच्याबद्दल एक्सप्लेन करतायत, भाई मी इथं गेलोय, तू पण ट्राय कर. ओके. असं काहीच नाही करू शकत, कारण त्यानंतर तुमच्यासोबत आहे ना एक काहीतरी एकदम भयानक किस्सा होईल. तुम्ही कोणाला सांगू पण नाही शकत, तुम्ही म्हणजे जिवंतच नाही राहणार. ओके. तुमची डेथ होईल, बट त्याचा काही प्रूफ नसेल कशामुळे मेलाय, काय झालंय, नाही का. एक अटॅक जरी आला तर छोटीशी हिंट भेटते, बाबा या गोष्टीमुळे मेलाय. तिथे काय सीन होईल, संपलाय, प्रूफ नाही, संपलं. ओके. तसा सीन. म्हणजे तुला ती गोष्ट, जसं तू जॉईन झालास इल्युमिनाटी मध्ये, तुला ती गोष्ट अचीव्ह होते, सगळं तू फेम वगैरे आलाय, तुला हिंट द्यायचे, बाकी काहीच नाही करायचं, कुणालाच काही सांगायचं नाही त्याबद्दल. आणि जर कोण समोरून विचारायला आलं तरी पण नाही सांगायचं. आपण आहेच नाही, लोकांना कसं म्हणजे डायरेक्ट नाही ना तो विचारू शकत, कोण तू याच्यातला आहे, त्याला पण काहीतरी प्रूफ पाहिजे. बरोबर. आता ट्रायंगल तर कोण पण म्हणजे नॉर्मल पर्सन करून घेतो ट्रायंगल वगैरे, बट आपण त्याला डायरेक्ट नाही बोलू शकतो तू पण इल्युमिनाटी मध्ये जाऊन आलाय, तसं असतं. आणि हे कार्टूनचं तू बोलला, ते मला पण नाव नाही लक्षात येते. तुम्हाला जर माहिती असेल त्या कार्टून बद्दल, जे कार्टून 2016-17 मध्ये ते प्रत्यक्षात होतंय. आता डोनाल्ड ट्रम्पचा पण जो सीन झालेला, प्लस तेच नाही तर आता हॉलिवूडमध्ये आग पण लागली आहे, ते पण प्रत्यक्षात तिथे म्हणजे प्रॉपर कार्टूनमध्ये दाखवलंय की हा प्रकार होतोय. आणि तसंच झालं ह्या इयरच्या स्टार्टिंगलाच हॉलिवूडमध्ये आग लागली, जसं त्या कार्टूनमध्ये दाखवलं होतं. तर तुम्हाला या कार्टूनबद्दल, त्या कार्टूनचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर मी प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तू काय म्हणजे असं अभ्यास वगैरे केलायस की नाही? मी म्हणजे ना डेली नाईटला जागायचो, रिसर्च मला भाऊ बोलायला करून एक इल्युमिनाटी व्हिडिओ आहे, तू एकदा ना म्हणजे चेक करून घे फक्त.
तिने असाच बोला चेक कर. मी म्हणजे त्याला माहिती आहे बाई ह्याला चेक करायला पूर्ण हळूहळू पूर्ण आतमध्येपर्यंत जायच्या मागा लागतो. तुला फक्त बघून घे एकदा. मी व्हिडिओ बघितली, मला नाही का म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं नाही का, पुढे काय होतं आपल्याला अनेक बघायला लागल. मी ते रिसर्च करतोय, शोधतोय रात्रीचा अर्धा. मला नंतर भाऊ काय बोलला, त्याला माहिती पडलं जास्त डीपमध्ये चाललंय त्यामध्ये. तर तो काय बोलतोय, बोलतो एवढ्या पण तुला आतमध्ये जायला नाही बोललोय, ते जिथं गेलंय तिकडंच थांबून जा, नाही तर तू काही ना काही गमवून बसशील या गोष्टीमध्ये. ओके. मी बोललो ठीक आहे. मग नंतर म्हणजे नाही का स्टॉप करायला लागल, भाई काय ना काय आपण गमवून बसेल ना काय करता. मग त्यामुळे रिसर्च करायची बंद करून. म्हणजे ही अशी गोष्ट आहे की तू कुणाला सांगायचं पण नाहीये, सिक्रेट गोष्ट आहे. सिक्रेट हाईड अँड सीक वर्ड बोलू शकतात त्यांना त्यांचा की शोधा कोण आहे पण तुम्हाला भेटणार नाही, जो आहे तो सांगणार पण. हा, आणि म्हणजे नाही का त्यांना बोलतात करून पूर्ण विश्वाला कंट्रोल करतात. ओके. हा, जसं की म्हणजे कोरोना याच्या पहिले आहे ना, तिकडे USA मध्ये ना एक सिंगर आहे, तिने 7 दिवसा पहिले ना रिसेंटली जस्ट कोरोनाच्या तिने सॉन्ग अपलोड केला YouTube वरती. ओके. कारण ही वेळ तुमची घरात बसायची आहे, तुम्ही घराच्या बाहेर येऊ नका. आणि त्यानंतर आपल्याला लगेच लॉकडाऊन लागला पूर्ण. म्हणजे नाही का कोण घराच्या बाहेर पण नाही निघू शकत, काहीच नाही. म्हणजे एक टाइपचं प्रेडिक्शन पण माहिती पडतं लोकांना तशा टाइपच्या. हा, ते तुम्हाला ना डायरेक्ट स्वतः म्हणजे बोलतील, आता तुम्ही असेल ना, तुम्हाला काहीतरी म्हणजे त्याच्यातले कन्वर्ट थोडासा माहिती पडेल, तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय बोलन, तू तिकडे जाऊ नको, तू मरशील. तो काय बोलन, हे जर कुठं ऐकू, ह्याला काय माहिती आहे. मग तिकडे तो पुढे जाणार, संपला. बोलन मी हे जर ऐकलं असतं काश, तसं. म्हणजे तो प्रकार आहे. हा, ऑलमोस्ट तू खरंच सांगणार. हा, तसं असतं त्यांच्यासोबत. आपल्या ऑडियन्सला पण बऱ्यापैकी माहिती पडलंय की इल्युमिनाटी काय आहे थोडक्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली जो माणूस इल्युमिनाटी आहे, त्याला फॉलो करतो इल्युमिनाटीला, तो तर कधी सांगणार नाही या सर्व गोष्टी. तर आपल्या ऑडियन्सला पण हे बऱ्यापैकी कळलं असेल तू सांगितल्यानंतर की इल्युमिनाटी एक्झॅक्टली आहे काय. तर गाईज थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा टाइम दिला. आणि तुम्हाला जर पॉडकास्टमध्ये येऊन तुम्हाला पण काही एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील, मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वरती तुम्ही मेल करू शकता, नाहीतर तिथे दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. तर थँक्यू सो मच कुणाल. थँक्यू ना.